नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये 12वी नंतर फक्त 1 वर्ष द्या, ज्यातून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब म्हणजेच पोलीस भरतीमध्ये पोलीस होता येतं। तर ते 1 वर्ष कसं द्यायचं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ जर तुम्ही पालक वर्ग बघत असाल तर आपल्या मुलाला शेअर करायचे, मुलांनी आईवडिलांना शेअर करायचे, आईवडिलांना समजून सांगायचे। जवळपास असाल किंवा आईवडील तुम्हाला करायचं पोलीस भरती पण आईवडील ऐकत नाहीत, त्यावेळेस माझा नंबर देतो, त्यांना मी समजून सांगितल्यानंतर नक्कीच ते तुम्हाला पोलीस भरती क्षेत्रामध्ये संधी कशा निर्माण होतात मी त्यांना समजून सांगितलं जाईल किंवा मार्गदर्शन केलं जाईल। मित्रांनो, पोलीस होणं सोपं आहे, फक्त 1 वर्ष तुमच्या जीवनाचं या वर्दीसाठी देणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। 1 वर्ष। आता पोलीस होण्यासाठी पात्रता काय लागते नवीन विद्यार्थ्यांसाठी? आता जे विद्यार्थी नवीन आहेत आणि पोलीस होणं त्याचं स्वप्नच आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता काय लागते ते पहा। सर्वात प्रथम पात्रता तुमची उंची गरजेची आहे। तर बघा, उंचीमध्ये पुरुषांना उंची लागते 165 सेंटीमीटर आणि महिलांना लागते, मित्रांनो महिलांना उंची लागते 155 सेंटीमीटर। तसेच एसटी कॅटेगरी, जे कॅटेगरी एसटी मध्ये आहेत, एसटी कॅटेगरी अनुसूचित जमातीमध्ये आहेत, त्यांना पुरुष उमेदवारासाठी 162 सेंटीमीटर हाईट लागते आणि स्त्री उमेदवारासाठी 150 सेंटीमीटर हाईट लागत असते। शिक्षण जर बघितलं मित्रांनो, तुम्ही 10वी पासून करू शकता। शिक्षण जर विचारात घेतलं 12वी पास असणं गरजेचं आहे। काय? 12वी पास असणं गरजेचं आहे। आता पुरुष उमेदवारासाठी इव्हेंट म्हटलं 1600 मीटर, त्यानंतर 100 मीटर आणि गोळाफेक असे 3 इव्हेंट असतात ग्राउंड साठी। आणि स्त्री उमेदवारासाठी जर बघितलं 12वी पास प्लस 800 मीटर, 100 मीटर व गोळाफेक, याच्यासाठी तुम्हाला असतात 50 गुण। प्रत्येक इव्हेंटला याला 20 गुण, या दोन्हीला 20 गुण, याला 15 गुण, याला सुद्धा 15 गुण, अशा मिळून मित्रांनो 50 मार्काचं ग्राउंड असतं। लक्षात आलं असेल तुम्हाला किती मार्काचं ग्राउंड असतो? 50 मार्क तुमचे ग्राउंडला असणं आवश्यक आहे, 50 मार्क। ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अकॅडमी लावावी लागते का, हा जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे किंवा हा व्हिडिओ पालक बघत असतील तर मित्रांनो, अकॅडमी लावल्यानंतर तुमच्यामध्ये एक वेगळी शिस्त येते। तुम्ही अकॅडमीच्या माध्यमातून तयारी करण्यासाठी एक वेगळ्या उत्साहाने तयारी करता आणि ती अकॅडमी जर लावायचीच असेल, आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे मित्रांनो। कुठे? भोसरी पुणे। तुम्हाला जर पॉसिबल असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या भोसरी पुणे या ब्रँचला व्हिजिट करू शकता। जर तुम्ही या एरियामध्ये आहे, मार्गदर्शन मिळवायचे तरी पण व्हिजिट केलं तरी चालेल। आपली एक नवीन योजना आहे, लक्षात घ्या। या योजनेमध्ये फक्त आपण मंथली 500 रुपये काय करतोय, ग्राउंडला आकारतोय। किती? ग्राउंडला फक्त 500 रुपये। या ग्राउंडच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सुद्धा फ्री असणार आहेत। मंथली फक्त 500 रुपये आणि ग्राउंडच्या विद्यार्थ्यांना टेस्ट फ्री। मग तुम्ही कुठल्याही अकॅडमीचे असलात तरी चालेल, ग्राउंडला आलात आमच्याकडे टेस्ट फ्री असेल। टेस्ट सर्वांसाठी फ्री मध्ये असणार आहे। ठीक आहे। फक्त क्लासला वेगळी फीस भरावी लागते, पण जे विद्यार्थी फक्त ग्राउंड करतायत, सेल्फ स्टडी करतायत, त्यांनी मला अकॅडमीच्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता, टेस्टचा आनंद घेऊ शकता, ग्राउंडचा आनंद घेऊ शकता मित्रांनो। ठीक आहे। एकदम तुम्हाला पॅटर्न नुसार शिकवलं जातं, त्याचा सुद्धा तुम्ही क्लास लावू शकता। ठीक आहे। आता क्लास लावण्याचं म्हणजे लेखी परीक्षा मित्रांनो, तुम्हाला आता 30-35 मार्क पडत असतील। किती? 30, 35, काही लोकांना 60, 65, काही लोकांना 70, काही लोकांना 80 असे मार्क पडत असतील तर मित्रांनो तुमचं कार्यक्रम धोक्यात आहे। ठीक आहे। हे सर्व कॉमन मार्क आहेत मित्रांनो, कॉमन। याच्याने पोलीस होता येत नाही। तुम्ही आता जर बघितलं, मुंबईचं जर मेरिट बघितलं मित्रांनो,
एक साधारण 134 मार्काला मेरिट लागलेलं आहे. मग तुम्हाला जर खऱ्या अर्थाने पोलीस व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही अकॅडमी जॉईन करणं आवश्यक आहे. तिथे तुम्हाला प्लॅनिंग नुसार व्यवस्थित शिकवलं जातं आणि त्या प्लॅनिंग नुसार तुम्हाला तिथे अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये चांगला रिझल्ट येऊ शकतो. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये तज्ञ प्राध्यापक वर्ग असल्याशिवाय लेखीमध्ये तुम्हाला नोट्स वगैरे चांगल्या आणि जबरदस्त भेटत नाही. मार्केटला आता काय फक्त हवा इंस्टाग्रामवर बघून जायचं नाही, कुणालाही इंस्टाग्रामवर बघून जायचं नाही. लक्षात घ्या, इंस्टाग्रामचं काही खरं नाही बरोबर. ठीक आहे. यामध्ये मराठी परफेक्ट असलं पाहिजे. त्यानंतर गणित विषय सुद्धा एकदम परफेक्ट असला पाहिजे. बुद्धिमत्ता घटक एकदम परफेक्ट असला पाहिजे. आणि मित्रांनो जीएस जीके जबरदस्त असलं पाहिजे. एक साधारण 10,000 प्रश्नाचा आपण सराव करून घेणार आहोत. या 10,000 प्रश्नामधून मित्रांनो नक्कीच तुम्हाला या जीएस मध्ये अजिबात कमी मार्क येणार नाहीत आणि तुमचं वर्दीचं स्वप्न साकार होणार आहे. ठीक आहे. आता मुद्दा याचा आहे. मुद्दा कशाचा आहे? मुद्दा आहे मराठी व्याकरण 25 गुणाला येतो, गणित 25 गुणाला, बुद्धिमत्ता 25 गुणाला आणि जीएस जीके 25 गुणाला. याच्यामध्ये खालीवरी होऊ शकतं. मग साधारणपणे आपल्याला एक महत्वाची गोष्ट बघायची म्हणजे 90+ आपला अभ्यास झालाच पाहिजे, तरच आपण सिलेक्शन लिस्ट मध्ये असणार आहोत. दुसरा मुद्दा, काही लोकांचा अभ्यास चांगला असतो पण ग्राउंड कडे कायम दुर्लक्ष असतं. त्या ग्राउंड साठी तुम्हाला प्रयत्न व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि ग्राउंडला जो विद्यार्थी व्यवस्थित प्रयत्न करेल तोच आगामी काळामध्ये सक्सेस होणार आहे. त्यासाठी आपण ग्राउंडला फक्त आणि फक्त मंथली 500 रुपये फी आकारतोय. किती? 500. फक्त आपण फिजिकल ट्रेनरला जेवढं लागतं तेवढंच घेतोय. अकॅडमी लॉस मध्ये चालली तरी हरकत नाही, पण समाजामधील विद्यार्थ्यांच्या चणचणी परिस्थितीला ची जाणीव ठेवून फक्त आपण लोकराज्य अकॅडमीमध्ये एवढ्या कमी फीस मध्ये तुम्हाला हा कोर्स देतोय. विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा आहे, तुम्हाला टार्गेट किती ठेवलं पाहिजे? सर्व विद्यार्थ्यांनी 130+ मार्क कसे येतील हे टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. आता जाता जाता वय सांगतो, 18 वर्ष कंप्लीट आणि 33 वर्ष होण्या अगोदर तुम्हाला पोलीस भरती करता येते. कास्ट मध्ये असाल तर, आणि जर तुम्ही ओपन मध्ये असाल 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला पोलीस भरती करता येतं. तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरायचं नाही. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.